सर्वांना नमस्कार. आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिंद दी चादर श्री गुरु तेज बहादूर साहबजी यांच्या 350व्या शहीद समागम शताब्दी वर्षानिमित्त आपण जे शालेय स्तरावर विविध प्रकारचे उपक्रम घेत आहोत त्या उपक्रमाचे व्हिडिओ कशा प्रकारे अपलोड करायचे आहेत किंवा फोटो कशा प्रकारे अपलोड करायचे आहेत, तसे शाळा रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहात. आपल्याला माहीत आहे 13 फेब्रुवारी ते आपल्याला 1 मार्च दरम्यान शालेय स्तरावर विविध प्रकारचे उपक्रम घ्यायचे आहेत, कार्यक्रम घ्यायचे आहेत आणि या सर्व कार्यक्रमाचे फोटो आणि काही निवडक व्हिडिओ आपल्याला या पोर्टलवर अपलोड करायचे आहेत. तर ते नक्की कशा प्रकारे करायचे आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहात. तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. त्यासाठी सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरवर जायचं आहे आणि या ठिकाणी आपण सर्च करायचं आहे गुरु तेग बहादूरजी शहीद.com event.register या वेबसाईटवर आपण जायचं आहे. या वेबसाईटवर आपण केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं एक पेज येणार आहे. हिंद दी चादर श्री तेग बहादूर साहबजी शहीद 350वी शहीदी समागम कार्यक्रमाबाबतचं हे पेज असणार आहे. या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे टॅब दिसत आहेत. त्यापैकी आपण प्रोग्राम ॲक्टिव्हिटीज या टॅबवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. प्रोग्राम ॲक्टिव्हिटीज या टॅबवर आपण क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पहा अशा प्रकारचं एक पेज येणार आहे. या ठिकाणी देखील आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे टॅब दिसत आहेत. त्यापैकी पहिला जो टॅब असणार आहे या ठिकाणी अहवाल अपडेट या ठिकाणी आपण रजिस्टर हिअरवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. त्यानंतर इव्हेंट ॲक्टिव्हिटीज सबमिशन फॉर्म आपल्यासमोर ओपन होणार आहे. आपण आपल्या शाळेमध्ये ज्या विविध प्रकारची ॲक्टिव्हिटी घेत आहात त्यांचे आपल्याला या ठिकाणी फोटो आणि व्हिडिओ अपलोड करायचे आहेत. तत्पूर्वी आपल्याला शाळा रजिस्ट्रेशन करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला आपल्या शाळेची काही बेसिक माहिती लिहायची आहे. त्यामध्ये सर्वप्रथम आपण आपल्या शाळेचा जिल्हा आहे तो जिल्हा या ठिकाणी काय करायचा आहे, निवडायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर त्यानंतर आपल्याला आपल्या शाळेचा तालुका या ठिकाणी काय करायचं आहे, निवड करायची आहे. आपण या ठिकाणी तालुका निवडायचा आहे. तालुका निवडल्यानंतर आपल्याला या ठिकाणी विलेज म्हणजे गावाचं नाव काय करायचं या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आपण हे गावाचं नाव टाकून घेऊया. त्यानंतर प्रोग्राम टाईप म्हणजे या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाचा प्रकार यामध्ये आपल्याला शाळा, महाविद्यालय, ग्रामपंचायत या ठिकाणी आपण शाळा असल्यामुळे आपण शाळा हा ऑप्शन या ठिकाणी निवडायचा आहे. त्यानंतर पुढे आपल्याला शाळा किंवा महाविद्यालय प्रकार निवडायचा आहे. आपली आता प्राथमिक शाळा असल्यामुळे आपण प्राथमिक हा पर्याय या ठिकाणी निवडलेला आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या शाळेचं नाव टाकायचं आहे. आपण या ठिकाणी शाळेचं नाव टाकून घेऊया. त्यानंतर शाळेचं नाव टाकल्यानंतर आपल्याला आपण जो उपक्रम घेत आहोत उपक्रमाचा प्रकार आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तर आपण प्रभात फेरी, गायन, निबंध स्पर्धापैकी आज आपण निबंध स्पर्धा घेतल्यामुळे आपण निबंध स्पर्धा हा प्रकार या ठिकाणी निवडलेला आहे. त्यानंतर पहा एकूण या उपक्रमासाठी उपस्थित संख्या आपल्याला विद्यार्थ्याची या ठिकाणी लिहायची आहे. आपण या ठिकाणी ते लिहून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला आयोजकाचे नाव म्हणजे हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला आहे त्यांचं नाव आपल्याला या ठिकाणी लिहायचं. आपण आता हा कार्यक्रम शाळेत आयोजित केला असल्यामुळे आपण शाळेच्या प्रमुख शिक्षक किंवा हेडमास्टरचं या ठिकाणी नाव काय करायचं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यांचं पद नाव म्हणजे त्यांच्याकडे जे पद आहे प्रमुख शिक्षक, हेडमास्टर ते पद आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे. त्यानंतर आपल्याला हेडमास्टरचा या ठिकाणी काय करायचं, संपर्क क्रमांक म्हणजे मोबाईल क्रमांक आपल्याला या ठिकाणी मेन्शन करायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला आपण जो कार्यक्रम घेतला आहे त्या कार्यक्रमाचा एक फोटो या ठिकाणी काय करायचा आहे, अपलोड करायचा आहे. तो आता आपण या ठिकाणी एक फोटो अपलोड करून घेऊया. तर आपण ह्या कार्यक्रमाचे जे विविध प्रकारचे फोटो काढलेले आहेत त्या फोटोपैकी आपण आपल्या गॅलरीमध्ये जो काही फोटो आपण काढून सेव्ह केलेला आहे तो फोटो आपण या ठिकाणी काय करायचा आहे, सर्वप्रथम अपलोड करायचा आहे. फोटो अपलोड केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक व्हिडिओ देखील अपलोड करायचा आहे जे काही पाहुण्यांचा असणार किंवा इतर कुठला जर कार्यक्रमाचा व्हिडिओ असणार आहे तो व्हिडिओ आपण देखील या ठिकाणी अपलोड करायचा आहे. पण एक लक्षात ठेवायचं आहे तो व्हिडिओ 50 MB पेक्षा काय असणार आहे, त्याची साईज कमी असणार आहे. तर आता आपण आपल्या गॅलरीमध्ये एक व्हिडिओ आहे तो व्हिडिओ देखील आपण या ठिकाणी काय करूया, अपलोड करूया. व्हिडिओ अपलोड केल्यानंतर आपण जर खाली पाहिलं तर आपल्याला एक सबमिट फॉर्म हा एक काय आहे टॅब आहे. आपण सबमिट फॉर्म या टॅबवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. सबमिट फॉर्म या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा एक मेसेज आहे जो की आपण जी काही माहिती आहे सोशल इव्हेंट स्टोअर्ड सक्सेसफुली अशा प्रकारचा एक मेसेज आलेला आहे. म्हणजे आपण या ठिकाणी आपण ज्या उपक्रमाचे फोटो किंवा व्हिडिओ अपलोड केले ते सक्सेसफुली या ठिकाणी ते अपलोड झालेले आहेत. तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिब जी शहीदी 350वा शहीद समागम उपक्रम जो आपण शाळेमध्ये राबवत आहोत त्या उपक्रमाचे फोटो तसेच व्हिडिओ कशा प्रकारे अपलोड करायचे, तसेच शाळा रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचं याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली. मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.